सिया वॉर्डरोब समोर उभी एक एक साडी हातात घेऊन बघत असते, पण काहीच फायनल होत नाही. ती खूप सिंपल आहे, ही जरा जास्त हवी आहे. ती थोडी फ्रस्ट्रेटेड होतं. अगं सिया, तू इंटरव्ह्यूला नाही चाललीस. क्लॅम डाऊन. तेवढ्यात दरवाजावर हलकासा नॉक होतो. अर्णव, मे आय कम इन? सिया थोडी घाबरते. हो या. अर्णव आत येतो आणि क्षणभर थांबतो, कारण सिया साड्यांमध्ये उभी होती, थोडी कन्फ्यूज पण खूप क्यूट दिसत असते. अर्णव हलकंसं हसत, इतका मोठा डिसिजन आहे का सिया? तुम्हाला सोपं वाटतं, पण फर्स्ट इम्प्रेशन आहे ना. अर्णव थोडा पुढे येतो, एक साडी हातात घेतो, हलकी पिस्टल रंगाची. ही ट्राय कर. सिया, ही सिम्पल नाही वाटेल? अर्णव तिच्याकडे बघत, तू घालशील तर सिम्पल काहीच वाटणार नाही. क्षणभर आय कॉन्टॅक्ट होतो. सियाचा हार्टबीट वाढतो. ती नजर खाली करते. ठीक आहे, ट्राय करते. अर्णव थोडा मागे वळतो. मी बाहेर वेट करतो. सिया साडी नेसून उभी, पण पल्लू नीट सेट होत नाही. ती थोडी स्ट्रगल करत असते. सिया आरशासमोर उभी, तिने साडी नेसलेली होती, पण पल्लू सतत घसरत होता. ओफ, काय होतंय हे, बसत का नाही आहे? ती पुन्हा पल्लू सेट करते, पण नीट बसत नाही. तेवढ्यात मागून हलका आवाज येतो. अर्णव, हेल्प करू? सिया थोडी दचकते, आरशात बघते. अर्णव तिच्या मागे उभा, अगदी जवळ. क्षणभर तिचा श्वास थांबतो. सिया हलक्या आवाजात, नाही नको, मी करते. अर्णव हलका हसत, उशीर होतोय आणि तू अगोदर करत होते आणि ते तुला जमत नाही आहे. सिया हलकंच, हां. अर्णव हळूच पुढे येतो. त्याचा हात तिच्या खांद्याजवळ येतो. जसं तो पल्लू उचलतो, त्याच्या बोटांचा हलकासा स्पर्श तिच्या हाताला होतो. त्या एका टचने सियाच्या अंगावर शहारा येतो. तिचा ग्रीप साडीवर अजून घट्ट होतो. हृदय जोरात धडधडायला लागतं. अर्णव पूर्ण फोकसने पल्लू सेट करत असतो, पण त्यालाही जाणवत असतं तिचं नर्वसनेस होणं. तो थोडा हळू आवाजात, रिलॅक्स, इतकं टेन्स का झालीस? सिया हलकंसं, मी टेन्स नाही, पण तिचा आवाज हे सांगत असतो. अर्णव पल्लू नीट करत तो तिच्या खांद्यावर व्यवस्थित फिक्स करतो. त्यावेळी त्याचा हात तिच्या खांद्याला हलकासा टेकतो. सिया डोळे मिटते. क्षणभर तिला असं वाटतं जणू वेळ थांबली आहे. दोघेही आरशात दिसत असतात. अर्णव मागे, सिया पुढे. त्यांची नजर आरशातून एकमेकांना भेटते. क्षणभर काहीच आवाज नाही. अर्णव हळू आवाजात, झालं, पण तो हात लगेच मागे घेत नाही, जणू तोही त्या मुमेंटमध्ये अडकलेला. सिया हळूच डोळे उघडते, आरशात त्याच्याकडे बघते. तिच्या डोळ्यात नवीन भावना, थोडी लाज, थोडी अट्रॅक्शन. सिया, खरंच ठीक दिसते ना? अर्णव तिच्या डोळ्यात बघत, थोडं स्मित करत, सिया, तू आधीच सुंदर आहेस. हा पल्लू फक्त एक्सक्यूज आहे. हे ऐकून सियाच्या गालावर हलकंसं लालपण येतं. ती लगेच नजर खाली करते, पण तिचं स्माईल लपवत नाही. अचानक खाली आईचा आवाज येतो. सिया, तयार झालीस का? दोघेही वाहनावर येतात. अर्णव हलकंसं मागे सरकतो. हो, येतोय. सिया पटकन स्वतःला सावरते, पण तिचं मन अजूनही तिथेच अडकलेलं. त्या एका स्पर्शात. सिया मनात, हे काय होतंय मला? आणि दुसरीकडे अर्णव मनात, आज खूप काही बदललंय. खाली हॉलमध्ये दोघे खाली येतात. आई, अरे वा सिया, किती सुंदर दिसतेस. बाबा, अर्णव, लकी आहेस रे तू. अर्णव हलकंसं असतो, पण त्याची नजर फक्त सियावरच. सिया थोडी शाय पण हॅप्पी होती. बाहेर जाण्याच्या आधी अर्णव कारची डोअर उघडतो सियासाठी. सिया बसताना त्याच्याकडे बघते. थँक्यू. अर्णव, आज स्पेशल ट्रीटमेंट आहे. सिया, का? अर्णव हलकंसं, कारण आज तू ऑफिशियली सगळ्यांसमोर माझी आहेस. सियाचा चेहरा लाल होतो. ती खिडकीकडे बघते, पण तिचं स्माईल लपत नाही. गाडी रस्त्यावरून पुढे चालली होती. शहर हळूहळू मागे पडत होतं. आजूबाजूला मोकळी शेती, झाडं, शांत रस्ता. सिया खिडकीतून बाहेर बघत होती, थोडी एक्साइटेड, थोडी बोर्ड. ती अर्णवकडे वळते, आणि किती दूर आहे? अर्णव स्टेअरिंगवर फोकस करत, बस थोडंसं, 5 मिनिटांनी. सिया पुन्हा, आता किती? अर्णव हलकंसं असतो, तू ना गुगल मॅपपेक्षा जास्त अपडेट मागतेस. सिया चेहऱ्यावर फेक सिरियस एक्सप्रेशन घेत, मग सांगा ना प्रॉपरली.
अर्णव, अजून 20 मिनटं. सिया, तुम्ही आधी पण तेच सांगितलं होतं. अर्णव, कॉन्फिडन्स मेंटेन करतोय. दोघं असतात. गाडीत हलकंसं कम्फर्टेबल वातावरण होतं. थोडा वेळ शांतता. सिया हळू आवाजात, तुमच्या काकांचं घर इतकं लांब का आहे? अर्णव, त्यांना सिटीचा गोंधळ आवडत नाही, शांती पाहिजे. सिया, खरंच इथे खूप शांत आहे. क्षणभर दोघेही बाहेरच्या शांततेत हरवतात. अचानक गाडी हलकी जर्क घेते. सिया, अर्णव, पुन्हा एक जर्क आणि गाडी थांबते. क्षणभर सायलेन्स होतं. सिया थोडी घाबरून, काय झालं अर्णव? इंजन पुन्हा स्टार्ट करतो, पण गाडी स्टार्ट होत नाही. तो थोडा सिरियस होतो. 1 मिनिट, पुन्हा ट्राय, पण काहीच होत नाही. सिया आता क्लिअरली नर्वस होते. अर्णव, गाडी बंद पडली का? अर्णव हलकंसं क्लॅम राहण्याचा प्रयत्न करत, बहुतेक. सिया, इथे इतक्या शांत जागी ती बाहेर बघते. आजूबाजूला कोणीच नाही. अर्णव डीप ब्रीथ घेतो. रिलॅक्स. बघतो तो गाडीतून उतरतो. सिया आत बसलेली थोडी अनेसी ती विंडोमधून त्याच्याकडे बघते. अर्णव बोनट उघडतो. इंजिन चेक करत असतो. काही मिनिटांनी सिया राहत नाही. ती बाहेर उतरते. काय झालं? अर्णव, इंजिन गरम झालाय बहुतेक. थोडा टाईम लागेल. सिया आजूबाजूला बघते. म्हणजे आपण इथेच थांबणार? अर्णव हलकंसं स्मित करत, हो. अनएक्सेप्टेड पिकनिक. सिया थोडी हसते, पण अजूनही नर्वस होते. तुम्ही ना सिरियस सिच्युएशनमध्ये पण मजाक करता. अर्णव तिच्याकडे बघत, तू घाबरलीस तर सिच्युएशन अजून ऑकवर्ड होईल. हवा हलकी थंड, आजूबाजूला शांतता. क्षणभर दोघे गाडीला टेकून उभे. सिया हळू आवाजात, पहिल्यांदाच असं कुठेतरी अडकल्यासारखं वाटतंय. अर्णव तिच्याकडे बघत, मी आहे ना. त्या एका वाक्यावर सियाच्या चेहऱ्यावर क्लॅम येतो. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, पुढे काय होणार आहे? हे दोघं कोणत्या तरी जाळ्यात अडकणार आहे की त्यांच्यामध्ये एखादं रोमॅन्टिक सीन होणार आहे? हे जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.